हॅलो, नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाऊ देत आणि स्वामी महाराज तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करू देत. तर आज आहे सोमवार, महाराजांचा प्रकट दिन, आणि ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ना, तर तो दिवस आलेला आहे. तर आज आहे महाराजांचा प्रकट दिन. तर महाराजांसाठी काय करू आणि काय नाही असं झालेलं होतं आज. तर सकाळी लवकरच माझी पूजा आवरलेली होती. राहिलेले मी सगळे अध्याय वाचून झाले. पूजा, आरती, नैवेद्य अगदी सुंदर पद्धतीनं पार पडलं. तर नैवेद्यात आज जिलेबी आणली होती आणि वरण भात, चपाती, भाजी आणि आमरस. तर सीझनचा पहिला आंबा होता, तर मी महाराजांना अर्पण करूनच मी खाणार असे ठरवले होते. तर त्यामुळे महाराजांचा आज आमरस चपातीचा नैवेद्य झाला आणि खूप छान अशी पूजा झाली. आणि असं झालं की खरं सांगते, मनात खूप दिवसापासूनची इच्छा होती की ह्याच्यात महाराजांचे दर्शन घ्यायचे. झाला की अचानक म्हणजे अगदी अचानक ठरलं की आज अक्कलकोटला जायचं आहे असं. मग मी इतके खुश झाले होते. तर चला, आज तो दिवस आलेला आहे. तर आम्ही घरून निघालो, जेवण वगैरे करून 4-4:30ला घरातून निघालोत, कारण खूप भयंकर ऊन आहे बाहेर. मुलं असतात सोबत, त्यामुळं थोडंसं उशिराच निघालोत. तर आधी आम्ही गाणगापूरला गेलो. गाणगापूरला सुद्धा माझे एकदाही दर्शन झाले नव्हते. तर श्रींचे दर्शन घ्यायचे होते, श्रींचे दर्शन घेतले. जितकं थोडं शूट करता येईल तेवढं मी केलेलं आहे. गाभाऱ्यात तर शूट करून देत नाहीत. खूप छान, तिथे सुद्धा जास्त गर्दी नव्हती. गाणगापूरला सुद्धा दत्त महाराजाचे खूप सुंदर रेखीव अशी मूर्ती आहे, पादुका आहेत. खूप छान तिथे दर्शन झाले. असं म्हटलं जातं की तिथली 12ची आरती बघण्यासारखी असते दुपारच्या, आणि भिक्षासुद्धा मागून तिथं गेल्यावर खायचं असते. तर तेवढा वेळ काढून आम्ही गेलेलो नव्हतो. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी करायचं असेल तर आपल्याला बरंच म्हणजे लवकर जावं लागणार आहे. बघू नेक्स्ट टाईम काय होईल. वेगवेगळे लोक येत होते. माहीत नाही, तिथे काहीतरी भूत प्रेत काढलं जातं असं मान्यता आहे. तर होते तिथे तसे भरपूर, बघून भीती वाटत होती. पण आमचे खूप छान दर्शन झाले, आरती झाली, नैवेद्य प्रसाद सगळं झालं. तिथून आम्ही निघालो 6:30-7:30 वाजता. मग जवळपास 6:30 पावणे 7ला, मग जवळपास 8:30ला आम्ही अक्कलकोटला पोहोचलो. अक्कलकोटला आलो. इतकं छान वातावरण, सुंदर असं वाटत होतं तिथं ना, खरंच काय सांगू तुम्हाला. कधी एकदा दर्शन घेऊ असं झालेलं होतं. आम्ही दर्शन घ्यायला आत गेलो. जास्त गर्दी नव्हती, थोडीफार होती तशी. दिवसभर खूप होती असं ऐकलेलं आहे, कारण ऊन आहे म्हणून आम्ही संध्याकाळीच निघालेलो होतो. इतकं सुंदर छान सजवलं होतं मंदिराला, लायटिंग्स, दिवे वगैरे वेगवेगळे. तर इथं लाईनमध्ये थांबल्यावर तर सगळ्या भक्तांनी इतकं छान श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा नामघोष करत होते जोरात. इतकं छान वाटत होतं ना ते. अगदी ह्या ज्या लाईनमध्ये होते ना मी तेव्हा, तर अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलेलं. मग दर्शन झाले, खूप छान दर्शन झाले. तिथनं आम्ही निघालो. बघा, इथे सुंदर अशी रांगोळी काढली होती. तिथं महाराजांची प्रतिमा होती त्यात. आणि त्या दिवशी सोमवार असल्यामुळे स्वामी महाराजांना सोमवार निमित्त महादेवाची महादेव स्वरूप पूजा केलेली होती महाराजांची. तर खूप भाविक होते. खूप छान प्रसाद मिळाला, दर्शन झाले. आणि अक्कलकोटवरनं काही मला वस्तूसुद्धा घ्यायच्या राहिल्या होत्या. नामजप वगैरे ती पुस्तक घ्यायची होती मला, ती घेतले. आणि तिथून मग लगेच आम्ही गाभाऱ्यात येऊन बसलोत. तर मुलं बघा, आपले बघून काही गोष्टी फार चांगल्या शिकत असतात. म्हणून आपण काय करतो ह्याच्याकडे जास्त लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. तर माझं बघून माझी मुलगीसुद्धा तिथे माळ करत होती. तिलासुद्धा ती सवय लागलेली आहे. तर माझी दोन्ही मुलं शाळेत जाताना एक माळ जप करून जात असतात. आणि मी परवा अजून एक गोष्ट निरीक्षण केली आहे. तर परवाच त्यांचे पेपर झालेले आहेत. तर त्यांच्या पेपरवरती टॉपवरती तर श्री स्वामी समर्थ असं त्यांनी नाव लिहिलेलं आहे, दोघांनीसुद्धा. तर मी पेपर बघितले होते तेव्हा वाटलं कुठेतरी हे संस्कार देणे मुलाला गरजेचे आहेत. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि या व्हिडिओचा एंड करते. तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.